टीम आहे. सो सुरुवात करते. मला वाटतं विष्णूपासून सुरुवात करायला आवडेल, कारण खूप वेळ वाट पाहतोय आम्ही की आम्हाला बोलायचंय आणि ऐकायचंय. सगळे डायलॉग्स ऐकले, परत ट्रेलर पाहतोय, कारण त्या ट्रेलरनी एक माहोल इथे तयार झालेला आहे. सो प्रत्येक डायलॉग्स असा आम्ही रट्टा मारतोय. तर मला वाटतं अशीच मेजवानी आम्हाला स्क्रीनवर पण पाहायला मिळेल 22 नोव्हेंबरपासून. सर्वप्रथम सर्वांना खूप खूप नमस्कार आणि थँक्यू ते आला तुम्ही सगळे तुमच्या फिल्मसाठी. थँक्यू. पुणे आपल्या घरासारखं वाटतंय, कारण माझ्या आजोबा पुण्यातले होते. मी वाढलो MP मध्ये, ग्वालियरमध्ये. पण जेव्हा लोकांनी फिल्मचे डायलॉग ऐकले म्हणाले की तू सदाशिव पेठचा वाटतोय, तर ॲटलिस्ट या फिल्मच्या माध्यमाने हे तर घडलं की मी पुण्याचा आहे. मला वाटतं या डायलॉग्सचा तर तुमच्यामुळे हे डायलॉग्स आता प्रचलित होणारच आहेत. आणि आत्तापर्यंत कायमच आपल्याला वेगवेगळ्या भाषेमधल्या सिनेमातील डायलॉग्स बोलायची किंवा ते जास्त फेमस होतात अशी एक सवय होती. पण यामुळे खरं सांगायचं तर एक प्राऊड फिलिंग आलेलं आहे ॲज अ मराठी प्रेक्षक, ऑडियन्स म्हणून किंवा इंडस्ट्रीचा भाग म्हणून, की आपला सिनेमा आहे आणि हा आता वाजणारे, गाजणारे आणि हे डायलॉग सगळीकडे बोलले जाणार आहेत. सो येस, ट्रेलर पाहिल्यापासून तर तेच वाटतंय आम्हाला सगळ्यांना. नाही का, बाकी लोकांसाठी डबिंग भरपूर झालं. स्वतःचा चेहरा आणि स्वतःचे डायलॉग्स हे खूप महत्वाचं आहे मराठी सिनेमासाठी, आणि तेच तुमच्यासाठी घेऊन आलोय. ही फिल्म पर्टिक्युलरली सांगतो मी कसं. नॉर्मली आपण मराठी सिनेमामध्ये कॉन्टेंट किंवा काही मेसेज असेल किंवा काही शिक्षा असेल असं बघतो. नॉर्मली अपेक्षा पण हीच असते लोकांची. आमचा थॉट थोडा वेगळा होता. कॉन्टेंट बरोबर जी स्केल, जी क्वालिटी, जो एक लेवल, जो एक हिंदी किंवा तेलुगू तमिळ सिनेमाचा असतो, तो तुमच्या समोर घेऊन यायचा. खूप वर्ष लागली हे करायला, कारण आमच्या सगळ्या छोट्या कलाकारांना आणि डायरेक्टरला इतकं बजेट मिळत नाही. पण ऑल थँक्स टू पुनीत बालन, ज्यांनी मला सपोर्ट केला. एकदाच फक्त स्क्रिप्टचा आयडिया ऐकला, नॉट इव्हन स्क्रिप्ट, एकदाच आयडिया ऐकला आणि त्यांनी म्हटलं, त्यांनी एक हुंकार दिला की करूया, काहीतरी वेगळं आहे आणि मराठी चित्रपटाला याची गरज आहे. तर आता तुमच्यासमोर घेऊन आलोय रानटी. लोकांना काही वेगळं पाहिजे होतं, वेगळं आणलंय. आता जाऊन बघा थिएटरमध्ये. नक्कीच. यानंतर मी म्हणते या सिनेमातील आणखी एक अवलिया कलाकार ते म्हणजे संतोष जुवेकर. आम्ही गेले अनेक दिवस एक किस्सा ऐकतोय, हे आपल्याला केस कापावे लागले बद्दल. सो आणखी या सिनेमाच्या निमित्ताने काही वेगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागल्या का? जय महाराष्ट्र. एकतर खूप बरं वाटतंय. बऱ्याच काळानंतर पुण्यात एक प्रेस कॉन्फरन्स, ही माझ्या चित्रपटाची आणि माझे सगळे ओळखीचे सगळे सिनियर मोस्ट पत्रकार ज्यांनी कायम साथ दिली आहे, ज्यांच्यामुळे पुण्यात माझं नाव झालं आहे. धन्यवाद. थँक्यू. आणि सॉरी लेट झाला थोडा. सॅक्रिफाईस तर केल्याशिवाय काही मिळत नाही, ते करावंच लागतं. आणि कुठली चांगली गोष्ट मिळवायची असेल तर सॅक्रिफाईसही तेवढंच मोठं लागतं. सो लहानपणी मुंज झाली तेव्हा बाळ म्हणजे टक्कल गेलं होतं. त्यानंतर आता या सिनेमासाठी कक्कडनी माझं मुंज पुन्हा एकदा केली, आणि एकदा नाही 3दा केली. पण जेव्हा सुरुवातीला सांगितलं की आपण तू बाल निकाल दे, तेव्हा अर्थात एक कलाकार म्हटल्यानंतर काय मराठी सिनेमा एका सिनेमात मानधन घेऊन पण वर्षाला एक नाही करू शकत ना. त्यामुळे इतर सिनेमे होते. पण एनिवे, जेव्हा सगळी स्टोरी ऐकली, त्याची प्रोसेस काय आहे, समित कक्कड डिरेक्टर आहे, त्याची टीम काय आहे, कलाकार काय, कोणत्या कलाकारांसोबत मला काम करण्याची संधी मिळणार आहे, आणि पुढे जाऊन या सिनेमाचं काय होणार आहे याची स्वप्न समित बरोबरच आम्ही पाहू लागलो होतो. आणि ती सत्यात उतरती होती. मग म्हटलं आपण त्याग करायला हरकत नाही, कारण जर हे कारण असेल हे त्याग करायचं, तर मला वाटतं हे कारण सत्कारणी नक्की लागेल, आणि ते लागलंय त्या सिनेमाच्या निमित्ताने. सो 1-2 सिनेमे माझे गेले असतील, पण या सिनेमानंतर 200 करेन एवढी खात्री आहे.
वा. आणि आय थिंक आम्हाला सगळ्यांना तो लुक आवडलाय, म्हणजे कमेंट्स मधून तरी अप्रिशिएट होतोय. नवीन लुक, नवीन काहीतरी पाहायला मिळतंय. सो शुभेच्छा या सिनेमासाठी. आणि मी वळते या सिनेमातील शान्वी श्रीवास्तव हिच्याकडे. शान्वी जी, आपकी ये पहली फिल्म है मराठी में, उसके लिए तो बहुत बहुत शुभकामनाएं. आपकी एंट्री हुई है और बहुत सारी फिल्मों में आप दिखे, लेकिन इस फिल्म के लिए शुरुआत कैसे हुई, कैसी जुड़ी आप इनके साथ? पहले आप सभी को मेरा बहुत बहुत नमस्कार. ही माझी फर्स्ट मराठी मूवी आहे आणि माझ्यासाठी खूप 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 स्पेशल आहे. थँक्स टू शरद, समीर, पुनीत सर एंड whoever thought of me for the project. पहला हमेशा सबसे ज़्यादा स्पेशल होता है, तो ये हमेशा स्पेशल रहने वाली है. और पहली फिल्म में मुझे इतने बड़े बड़े कलाकार और इतने अच्छे एक्टर्स के साथ काम करने का मौका मिला. इनके बारे में मैंने बस सुना था, सब इतनी तारीफ करते थे और मैंने सोचा भी नहीं था मैं इनके साथ काम करने वाली हूँ, और मैंने किया. तो मेरे लिए बहुत गर्व की बात है और मुझे बहुत खुशी होती है ये बोलते हुए. और आई होप इसी तरह अच्छा काम मिले. इससे अच्छी शुरुआत क्या हो सकती है. डेफिनेटली. रानटी हा सिनेमा पाहिल्यानंतर नक्कीच मला वाटतं हे डोअर ओपन होतील फॉर यू. बहुत बहुत शुभकामनाएं. थँक्यू सो मच. जयवंत काका, सिनेमा ट्रेलर आम्ही पाहिला आहे, त्यामुळे एक फटाक्यांची लढ सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे. सो या सिनेमात काम करत असताना सेटवर काही असे फटाके फुटले का, काही गमती जमती किंवा प्रँक, अशा काही गोष्टी आम्हाला ऐकायच्या? पहिली गोष्ट म्हणजे नमस्कार सगळ्यांना. खूप साऱ्या सगळेजण मी पण बऱ्याच वर्षांनी बघतो एवढी सगळी गर्दी. खूप छान वाटलं तुम्ही आलात आणि तुम्ही नक्कीच ही फिल्म आमची पुढे घेऊन जाल. तर सांगायचा मुद्दा म्हणजे आमचा डिरेक्टर जो आहे समीर कक्कड, हा स्वतः एक रानटी माणूस आहे. त्याचा जो रानटीपणा आहे ना, तो अक्षरशः आमच्या सगळ्यांबरोबर काम करताना सुद्धा दिसत होता. ज्यावेळी तो ट्रेलरचा शॉट दिसतो, माझ्यापासून सुरुवात होते, त्यावेळी मला काय वाटलं की डमी येईल लढी आणि लागेल, पण तो इजाज आमचा होता, त्याचा असिस्टंट आला आणि खऱ्या त्या गुंडाळत होता. म्हणजे क्या कर रहा है भाई, मतलब समीर क्या, नहीं कुछ नहीं होगा, वो आगे जाके आगे जलाएगा, फिर उधर से कैमरा, उधर से शॉट है, कुछ नहीं होगा. म्हणजे त्यांनी लावली ती, लांब होतो मी, पण तरी सुद्धा एखादी उडून येऊ शकत होती. त्यामुळे असा हा रानटी माणूस आहे. आणि ह्याच्याबद्दलचा अनुभव आम्ही प्रत्येक पिक्चर मध्ये मी आणि संतोष तर असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्याची इतका पॅशनेट असतो हा, एखाद्या स्क्रिप्टसाठी, एखाद्या रोलसाठी, की भयंकर. म्हणजे तो अक्षरशः नटाला पण तेवढं करायला लावतो ती गोष्ट परत 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 परत. आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही खूप भांडतो सुद्धा. संतोष असेल, मी, आम्ही दोघं खूप भांडतो. आणि मला असं वाटतं भांडणारी लोक जवळ असतील तर नक्कीच एखादी गोष्ट चांगली होते, असं माझं नेहमीच म्हणणं आहे. आणि लोकेशन त्याचे तुम्ही बघितलेलेच आहात सगळीकडे. म्हणजे आमचं हाफ तिकीट असेल, आयना का बायना असेल, धारावी बँक असेल, ह्यातले लोकेशन सुद्धा इतके कुठून शोधून काढतो. आय स्वेअर. आमचा एक सीन होता, मी, संजय नार्वेकर, छाया कदम, ती 2 छोटी मुलं आणि संजय खापरे, आणि तो सीन त्या कौलाची फॅक्टरी आहे कुडाळला, चालू आहे, तिथे कौलं बनतात. आणि आम्हाला काय माहिती ना, आम्हाला सीन करायला आलो, बघितलं, रेडिंग केलं, जरा चला बसलो. तर 1-1.5 तास गेला. 1-1.5 तासाने कळलं की अरे पाय असे काय होत आहेत. तर ते स्लीपर होते, त्या वितळल्या होत्या आणि भट्टीवर उभं केलं होतं आम्हाला. असा हा डिरेक्टर आहे. त्यामुळे त्याचा जो पॅशन आहे ना एखादा सीन करण्याचा, बरं हे बोलल्यानंतर त्याने करून दाखवला, परत धावत येऊन वगैरे स्वतः करून दाखवतो. तू भांडला होतास ना, म्हणून तो उभं केलं. नाही तर असा डिरेक्टर आहे, त्यामुळे याच्यावर काम करायला नेहमीच मजा येते. आणि मला असं वाटतं प्रत्येक नटाला वाटतं की आपल्याला वेगळं काहीतरी काम करायला मिळालं पाहिजे. आणि मला तरी वाटतं की आम्ही प्रत्येक फिल्म मध्ये त्यांनी मला वेगळं काम दिलेलं आहे. आणि ती जर आपापलेला असतो ना नट, की मला काहीतरी वेगळं करायला मिळेल, ते मिळालेलं आहे. त्यामुळे समीर थँक्स. असाच आम्हाला प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये मला आणि संध्याला ते घेतच राहतो. त्याशिवाय तुला आपकी ब्लेसिंग्स मेरे साथ रहे, सबके साथ रहे, हमें यही चाहिए बस. आता या सिनेमाचं होऊ दे प्रमोशन, स्ट्रगल चालू.
तर असा आमचा सुंदर डिरेक्टर आहे. खूप मजा येणार आहे तुम्हाला फिल्म बघायला. आता तुम्ही बघताच आहात की गाणं, आणि मी असं म्हटलं होतं आता ट्रेलरला, मी सध्या आम्ही औरंगाबाद नाशिक ठिकाणी गेलो होतो, तिथे मी सगळीकडे प्रेसला म्हटलंय गाणं रिलीज होतंय, आम्हाला कोणालाही सांगायची गरज नाहीये. आम्ही नेहमी आपण म्हणतो ना चित्रपटगृहात येऊन बघा, हे गाणं पाहिल्यानंतर तर अजिबात गरज नाही. आज 10 मिलियन आम्हाला ट्रेलरला आणि या सगळ्या गोष्टीला व्ह्यूअर्स आहेत, आणि हे गाणं आल्यानंतर मला माहिती नाही तो आकडा किती पुढे जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं आमची फिल्म ही नक्कीच आवडणार आहे. बरं, ह्या पिक्चरमध्ये नुसतं हे नाही आहे, म्हणजे हाणामारी नाही आहे, याच्यामध्ये खूप इमोशनल गोष्टी आहेत. आणि संजय नार्वेकर सारखा एक ऍक्टर आहे ज्यांनी कधीही विलन केलं नाही आतापर्यंत. फर्स्ट टाइम इज डुईंग विलन. आणि एक नट जेव्हा कॉम्प्लिमेंट देतो ना समोरच्याला, तर माझ्याबरोबर त्याची जास्त सीन आहेत, आणि ते करत असताना मी त्याला प्रत्येक वेळी कॉम्प्लिमेंट करत होतो. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक ऍक्टर संजय नार्वेकर. तुम्हाला त्याचं काम खूप आवडणार आहे, खूप डेंजर आहे. म्हणजे मला त्यावेळी सुद्धा राग येत होता त्याचा. तर त्यावेळी असे सगळे नट आहेत ते, आणि हे 10 नट तुम्हाला मिळालेले आहेत. म्हणजे मी ऍक्टर म्हणतो, खूप छान परफॉर्मन्स आहे सगळ्यांचा. तुम्हाला खूप मजा येणार आहे फिल्म बघायला. थँक्यू सो मच. आय थिंक आता जयवंत काकांनी जसं खूप तक्रार केली आहे डिरेक्टर विषयी, पण एवढं असून एक विश्वास दाखवलेला आहे. सो यातूनच बऱ्याच गोष्टी कळतायत आताच. आणि हेही खरं आहे की खूप मोठी कलाकारांची फौज आहे. मराठी प्रेक्षकांसाठी ही मेजवानी असणार आहे की मोठ्या पडद्यावर. आणि एक गोष्ट, या माणसाने आतापर्यंत कधी मिशी काढलेली नाहीये, याने मिशी काढली या फिल्मसाठी. त्यानंतर सुशांत शेलार आज नाहीये. सुशांत शेलारने इथे नाहीये सुशांत शेलारनी आणि 3दा त्याची ऑडिशन घेतली आहे मराठीत. त्याने आतापर्यंत कधी ऑडिशन दिलेलं नाही. असा हा डिरेक्टर आहे, वेडा आहे कम्प्लीट. नागेश सर, आता जसं जयवंत काकांनी सांगितलं तसं तुमचाही या सिनेमासाठी कॉम्प्रोमाइजचा एक किस्सा आहे. तर आता तो आम्हाला ऐकलाय आम्ही, पण आम्हाला जाणून घ्यायचा आहे. नमस्कार सगळे पत्रकार मित्र मैत्रिणी. कॉम्प्रोमाइज हा प्रकार ऍक्टरच्या आयुष्यात नसतो, कारण त्याला जर कॉम्प्रोमाइज करायला लागलं त्यांनी कामच करू नये. मिशी काढणं, केस कमी करणं, वजन वाढवणं, तो एक प्रोसेसचा भाग आहे आणि तो आपल्याला करायलाच पाहिजे. त्यात काही फार, आणि उत्तम दिग्दर्शक असेल, चांगली टीम असेल तर करायला काहीच हरकत नसते. मला एवढंच सांगायचं आहे, मगाशी केळकर म्हणाले की ॲक्शनपट आहे. तर जनरली आपण मराठी चित्रपट म्हटलं की चांगल्या विषयाचा सिनेमा, कॉन्टेंट ड्रिव्हन सिनेमा असावा असं वगैरे आपल्याला खूप वाटत असतं. पण एक कमर्शियल सिनेमा घेऊन आलोय आम्ही विथ द कॉन्शियस माइंड. म्हणजे हे ठरवून केलेला सिनेमा आहे. म्हणजे अरे हे काय असतं का वगैरे ते आपण लगेच रिॲक्ट व्हायला सुरुवात होते की, तर तसं नाहीये. हा सिनेमा ॲक्शनपट कमर्शियल ठरवून केलेला सिनेमा आहे. आणि इम्पॉर्टंट आस्पेक्ट ह्याचा असा आहे की टेक्निकल एक्सिलन्स खूपच चांगला. साऊंड, म्युझिक, इफेक्ट्स, एडिट याच्यावर प्रचंड काम केलेलं आहे. इज अ व्हेरी फाईन क्राफ्ट्समन. सो हा सिनेमा वेगळा एवढ्यासाठी आहे. थँक्यू सो मच. अगदीच करेक्ट आणि माफक शब्दात त्यांनी ती गोष्ट सांगितलेली आहे की खरंच हा सिनेमा पॉवर पॅक ॲक्शनपट आहे आणि पैसा वसूल सिनेमा आहे, जो 22 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. आणि जसं सर आता म्हणाले की आपल्याकडे मराठीत कॉन्टेंट किंवा असा काहीतरी विषय, याही पलीकडे जाऊन दरवेळी मराठी आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मला वाटतं हाही त्यातलाच एक भाग आहे. आणि प्रेक्षक नक्कीच या गोष्टीला उचलून धरतीलच. यानंतर मी वळते या सिनेमातील आणखी कलाकार, ते म्हणजेच माधव देवचक्के यांच्याकडे. नमस्कार पत्रकार मित्र मैत्रिणींनो. थँक्यू सो मच फॉर कमिंग अप. आणि तुम्ही कुठून आलात हे कळलं. आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच.
खूप मोठ्या सिनेमाचा भाग झालेला आहेस तू या सिनेमाच्या निमित्ताने. सो हे सगळं असं प्रेशर होतं किंवा हाऊ यू फील ज्या वेळेला सिनेमा शूट होत होता त्यावेळेला काय वाटलं तुला? प्रेशर शूट तर आम्ही नंतर केलं, पण जेव्हा मला या रोलबद्दल सांगण्यात आलं तेव्हाच मला प्रेशर आलं. म्हटलं मी आता हूँ और बात करतो. जेव्हा म्हटलं रे एवढा महत्वाचा रोल आहे, म्हटलं बरं. पण त्यांनी ज्या प्रकारे मला तो रोल समजवला, माझं काय महत्व आहे फिल्ममध्ये ते सांगितलं. म्हटलं यार पहिले तर आतापर्यंत कॉमेडी म्हणा किंवा रोमॅन्टिक म्हणा, चॉकलेट बॉय अशी इमेज आहे, तर तुम्हाला आहे असं मला टेन्शन म्हटले मी तर बोला उसके पीछे कुछ रिझन आहे. कारण की आमची एक 12-13 वर्ष जुनी ओळख आहे आणि याच्या आधी पण आमचं काम करायचा एकदा योग आला होता, पण काही कारणांमुळे ते जमलं नाही. पण त्यांनी मला जो कॉन्फिडन्स दिला की माधव तू करेगा, आज तक तूने कभी नहीं किया है, शायद इसका ऐसा काम शायद तू नहीं भी करेगा वापस. म्हटलं मी करणार. आणि ते मला फिल्म करताना मला जाणवलं. सरांकडनं, शरद दादाकडनं, संतोष दादा, सुशांत दादा, गुजरात सरांबरोबर मी काम नाही, आमचे सीन नाही, पण आम्ही सेटवरती असताना पण मी त्यांची शूटिंग असताना मी सेटवरती असायचो. सगळ्यांकडनं मला शिकायला मिळालंय. मला नागेश सरांकडनं पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. शरद दादांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि खरंच खूप मजा आली. या फिल्ममधनं मला खूप 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 शिकायला मिळालं. डबिंगबद्दल पण काही गोष्टी टिप्स मिळाल्या. आणि हा माणूस म्हणजे माझ्यासाठी स्कूल होता समीप. कारण की माझी शूटिंग ज्या दिवशी नव्हती तेव्हा पण मी सेटवरती असायचो. त्या माणसाकडनं एवढं शिकण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही त्या फिल्मचा भाग असो नसो, तुम्ही जर तिथे असाल ना तरी तुम्ही बसल्या बसल्या पण 4 गोष्टी तो तुम्हाला कधी शिकून जाईल तुम्हाला कळणार नाही. पण तुमचं ऑब्झर्वेशन आणि तुमचं लक्ष तिथे पाहिजे की हा शिकवतोय, मी शिकलो. आणि मोठी फिल्म, आय वुड रिअली लाईक टू थँक यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट समीर फॉर मेकिंग मी अ पार्ट ऑफ सच अ बिग फिल्म. मोठी प्रत्येक डिपार्टमेंट नाही, प्रत्येक गोष्टीत मोठी फिल्म आहे. आणि थँक्यू सो मच फॉर मेकिंग मी पार्ट ऑफ दिस फिल्म अँड ट्रस्टिंग मी आणि माझ्याकडनं करून घेण्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू सो मच माधव आणि खूप खूप शुभेच्छा. हितेश भोजराज, तुझ्यासाठी हा एक्सपिरियंस कसा होता? हाय, नमस्कार. थैंक यू फॉर कमिंग हियर एंड सबने सब कुछ बोल दिया है, मैं फटाफट बोल देता हूँ. थैंक यू सर फॉर हैविंग मी इन दिस फिल्म. थैंक यू मिस्टर पुनीत बालन फॉर हैविंग मी, गिविंग मी दिस अपॉर्चुनिटी. आई लव द टीम. We are very confident of the film and we love the song. Did you all like the song? Yes. That's it. I think let's get to it. एक नंबर. गाणं खरंच कमाल झालेलं आहे आणि मुळात वन्स मोर म्हणूनच मिळालं या गाण्याला. आणि हे गाणं वाजणार आता सगळीकडे वाजणार आणि याच्या तालावर सगळेच नाचणार. पण आता मी फार वेळ घेत नाही, मी फार बोलत बसले तर यांनाही बरेच प्रश्न विचारायचे आहेत. सो येस प्लीज सर. फर्स्ट ऑफ ऑल पुनीत बालन यांचं खूप खूप धन्यवाद. कारण ही माझ्या प्रोडक्शनची पहिली फिल्म आहे. असं काही ठरवलं नव्हतं, पण पुनीतने मला सांगितलं की अरे तू फिल्म आणली आहे, तू इतकं लागलेलं आहे 5-6 वर्षापासून, तर वाय डोंट यू प्रोड्यूस इट. म्हणलं आपल्याला पैसे नाही, पैसे मी लावतो, पण तू प्रोड्यूस कर, याला तू प्रोड्यूस कर. तर हा जो बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की सन्स ऑफ सॉइल कोणाचं आहे, तर ती छोटीशी कंपनी आहे माझी, त्याची पहिली फिल्म. आणि तुमचा आशीर्वाद पाहिजे की असेच मोठे मोठे सिनेमा. नक्कीच ही छोटीशी कंपनी खूप लवकर मोठी होईल हीच शुभेच्छा आहे. आणि आणखी असेच बरेच सिनेमे तुम्ही तुमच्या कंपनीच्या थ्रू घेऊन या मराठी सिनेसृष्टीसाठी. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा या सगळ्या टीमला. पण आज इथे उपस्थित असलेले आपले सगळे पत्रकार मित्रमंडळी आहेत, त्यांनाही काही प्रश्न विचारायचे. सो आपण ते प्रश्न विचारू शकतो सरांना. जाधव सर. बिफोर दॅट एक गोष्ट बोलायची आहे मला की आपण नेहमीच साऊथचे पिक्चर येतात, ते डब केलेले आपण बघतो आणि महाराष्ट्रातले लोक बघतात. जवळजवळ म्हणजे 80% लोक जाऊन तीच फिल्म बघतात. तर आमची ही फिल्म मराठी फिल्म डब होऊन साऊथ मध्ये पाठवायचं आमची इच्छा आहे. त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे आम्हाला, कारण का ही पिक्चर आम्ही डब करून साऊथला नक्की पाठवणार आहोत. थँक्यू. आता पहिला संधी देऊया. आम्ही उत्सुक आहोत. सर केळकर सर आणि कक्कड सर. येस सर. पिक्चर ट्रेलर बघितला, खूप छान आहे. मी मिलिंद जाधव TV10. तर मला हा प्रश्न असा म्हणजे थोडंसं हे वाटलं की मराठीतला हा KGF
आहे का? बघा सर, मला माफ करा की कंपॅरिझन तर होणार आहे प्रत्येक वेळी सेम जर असेल तर मला फार जवळ वाटला. आणि मराठीमधला एवढे इफेक्ट्स एवढे म्हणजे तुमचं जेवढं स्तुती कराल तेवढे कमी आहे. तर प्लीज ह्याचं दोघांपैकी कोणी उत्तर द्या. नाही, KGF कन्नडाचा KGF आहे आणि रानटी मराठीचा रानटी आहे. परफेक्ट. पण खरं ही जी हिंसा ती अंगावर येते मराठी प्रेक्षकांना पेलवल करते. थोडं कडू असेल पण मी बोलेन. मला भीती किंवा असं स्ट्रेस नसतो त्याचा. पण किती गोड सिनेमे, किती फ्रेंडली सिनेमे, किती स्लाइस ऑफ लाईफ ज्याला म्हणतात तसे सिनेमे केलेले. जर असं झालं असतं की लोक भरभरून थिएटरमध्ये आले असते ते कॉन्टेंट बघायला किंवा त्या गोष्टी बघायला, तर आज मराठी इंडस्ट्रीमध्ये पण 100 कोटीची फिल्म बनली असती. कारण आपण सुरुवात 50-70 वर्षापूर्वी केली. आजपर्यंत आपण पुढे वाढत नाहीये का? कारण लोक जात नाही थिएटरला. ते असेच सिनेमे KGF असो किंवा बाहुबली असो किंवा ॲनिमल असो, पुष्पा असो, ते बघायला थिएटरमध्ये जातात. ते डब पण असतात, लिपसिंग पण नसतं लोकांचं, तरी ते बघायला जातात. मग मराठीमध्ये रानटी बघायला का नाही जाणार? हा एक थॉट होता. करेक्ट. नाही, आणि त्यांना प्लीज ते गणित सांग ना, जे संपूर्ण गणित असं आहे की जेव्हा तुम्ही कोणताही हिंदी सिनेमा करता, मराठीत काय त्याचं होतं ते, तर कोणत्याही हिंदी सिनेमामध्ये तुमचं 20% महाराष्ट्राचं कलेक्शन असतं. महाराष्ट्रामधून, फक्त महाराष्ट्रामधून. जर कोणत्या फिल्मनी 200 कोटी केले तर 40 कोटी कलेक्शन त्या हिंदी फिल्मसाठी महाराष्ट्रातून आहे. जर तुम्ही मोजले त्या 40% जे कलेक्शन आहे, तसंच कलेक्शन जर प्रत्येक मराठी सिनेमा आलं तर मराठी सिनेमा कुठे जाईल कमर्शियली याचा अंदाजा पण नाही आपल्याला. आज एक ॲव्हरेज फिल्मनी जर 20 कोटी पण केले मराठीमध्ये मांडचं तर आपण खूप पुढे आहे. मग तसं होत का नाही? तर त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं द्यायला. कारण जर तुम्ही मागचे 10 वर्षांमध्ये जे सुपरहिट फिल्म्स आहे मराठीमध्ये, मी तुम्हाला नावही सांगतो, फ्रॉम लयभारी टू दुनियादारी, टाइमपास, नटरंग, सैराट, नटसम्राट, वेड, बाई पण भारी, देवा, सगळे फिल्म डिफरंट जॉनर्सचे. कोणचे 2 सिनेमे एकासारखे नाही आहे. आपल्याकडे होतं काय, एक सिनेमा झाला तसा लागोपाठ आपण तसे सिनेमे करायला जातो. तर ऑडियन्सनी तसा सिनेमा बघितला आहे, ते परत नाही येणार थिएटरमध्ये बघायला. म्हणून तुम्हाला एक डिफरंट सिनेमा द्यावा लागेल. तर आज जसं मी एक ऍक्शन फिल्म घेऊन आलोय, बहुतेक पुढची फिल्म एक रोमॅन्टिक फिल्म असेल, म्युझिकल असेल, पण ती एक विविधता देणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे हिंदी म्हणलं की भेडचाल, ते नको. आणि ऑडियन्स जर जाते थिएटरमध्ये, तर सैराट 80 कोटी करताय किंवा लयभारी 35 कोटी करताय किंवा नटरंग, नटसम्राट 40 कोटी करताय, म्हणजे आपल्याकडे केपेबिलिटी आहे लोकांना थिएटरमध्ये आणायची. मग जात का नाही? कारण आपण काही वेगळं देत नाहीये. म्हणून काहीतरी वेगळं घेऊन याची गरज होती. आणि तेच आमचं एक मागच्या 6-7 वर्षापासून एक असं एक टार्गेट होता की काहीतरी वेगळे घेऊन येऊ, जे महाराष्ट्रात मराठी सिनेमामध्ये लोकांनी कधी बघितलं नाहीये, ज्याचा स्केल, ज्याचं लेवल एक तेलुगू, तमिळ किंवा हिंदी सिनेमासारखा असेल, पण भाषा आपली, कलाकार आपले. आणि मला नाही वाटत आपल्याहून जास्त चांगले कलाकार किंवा डायरेक्टर्स किंवा स्क्रिप्ट रायटर्स कोणत्या अनेक इंडस्ट्रीमध्ये आहे. मग सगळं आपल्याकडे आहे, मग का नाही करायचं? मग करूया आणि लोकांना थिएटरमध्ये बोलूया. एंड आई थिंक सो सर, चेंज इज कॉन्स्टेंट. एंड ये चेंज मुझे लगता है मराठी सिनेमा फॉर महाराष्ट्र, आई थिंक सो इट्स इम्पॉर्टेंट, बिकॉज मराठी में भी ऐसी फिल्में बन सकती हैं, एक्शन, ड्रामा, यू नो, जो नेचुरली एवरीबॉडी, जो सरल ने भी बोला कि जो साउथ की फिल्म देखने हम इतने सारे लोग इतनी संख्या में महाराष्ट्र में जाते हैं, सो व्हाई नॉट हमारी खुद की भाषा? दैट्स वेरी इंपॉर्टेंट टुडे आई थिंक. दुसरी गोष्ट एक नाही की आपल्याकडल्या सगळ्या बरेच ऍक्टर्स साऊथमध्ये काम करायला जातात. करेक्ट. तर शान्वी आपल्याकडे आली, जी साऊथमध्ये 20हून जास्त फिल्म करून चुकली आहे. आणि थँक्यू शान्वी फॉर जॉईनिंग दिस टीम. कारण तिला पण अशी माझी मैत्रीण आहे जुनी, ओळख आमची असेल एक 10 वर्षापूर्वीची. पण मला होतं की काही काय देऊ आपल्याकडे, त्या स्टँडर्डचं काही बनतंय का, काय ऑफर करू. पण जेव्हा आम्ही ही फिल्म ठरवली तेव्हा डोक्यात आलं की नाही, ही फिल्म करेक्ट आहे, तिला तो स्केल, तसंच ॲटमॉस्फिअर सगळं मिळेल जे एक तेलुगू मोठ्या सिनेमामध्ये असतं किंवा तमिळ सिनेमामध्ये असतं.
तर आपल्याकडनं एक सुरुवात आहे आणि ऑल द बेस्ट शान्वी, ह्याच्या पुढे बरेच सिनेमा करू शकतो. यासारखी सुंदर हिरोईन आणली तर मग सीन वगैरे काय सर. आणि शान्वीचं म्हणणं असं आहे, तिने 20 फिल्म केल्या साऊथ मध्ये, पण ही फिल्म करताना तिचा अनुभव असा आहे की अशी फिल्म मी केलेली नाही. आणि काय पाहिजे आपल्याला? चित्रपटाची टॅगलाईन हे काही असतात, काही बनतात. ते ट्रेलर वरनं काही अंदाज येत नाहीये की तो आधी कसा होता आणि नंतर तो बनला का तो होताच तसा. नाही, हे टॅगलाईन माझ्याबद्दल नाही आहे, ही समित आणि आमच्याबद्दल आहे. काही असतात आणि काही बनवले जातात. तुम्ही उत्तर दिलं नाही, पण काय रोमॅन्टिक सीन वगैरे आहे की नाही तुझ्याबद्दल? काय प्रश्न काय आहे? प्रश्न असे की तुझ्यासारखी सुंदर हिरोईन जर मराठीत आलेले तिला काय तसं चांसेस आहेत का चांगले? मुझे लगता है मराठी में भी बहुत सुंदर सुंदर लड़के हैं, बहुत ही सुंदर, बहुत ही टैलेंटेड हीरोइंस हैं. इस फिल्म में आपको रोमांटिक काम है क्या? इस फिल्म में आपको कुछ रोमांटिक सीन है क्या? कुछ गाना वगैरह है क्या? मैं देखूंगी आपको, वहीं आपको राहत मिलने वाली है फिल्म में. बाकी में आपका हार्ट बीट ऊपर रहने वाला है. क्या बात है. तो हाँ, जितना भी मेरा स्क्रीन स्पेस है उसमें आप हंसेंगे, स्माइल करेंगे, आपको थोड़ा सा रिलैक्स होगा. और बहुत, मैंने जैसे बोला कि बहुत ही अच्छे कलाकार, इवन फीमेल एक्टर्स बहुत है यहाँ पे. मेरी जरूरत तो नहीं, बट मैं अपनी जरूरत बना लूंगी, वो अलग है. और रोमांटिक फिल्म्स ऑफ कोर्स, व्हाई नॉट. इतने अच्छे कंटेंट होते हैं मराठी सिनेमा में. उसमें से एक में डेफिनेटली मैं इंटेंस रोमांस करना ही चाहूँगी. सैराट जैसी कोई फिल्म हुई, मुझे हमेशा से अच्छा है कि मैं बहुत ही पैशनेट रोमांटिक फिल्म करूँ. तो देखती हूँ आगे कौन लेके आते हैं. मैडम, मराठी भाषा जो है तो वो कैसा आप अडॉप्ट किए? देखो, मैं बनारस से हूँ, तो मुझे हिंदी तो बहुत अच्छे से आती है, तो मराठी मेरे लिए उतनी मुश्किल नहीं थी, ना समझने के लिए ना बोलने के लिए. वो हमारा गैप लंबा हो गया तो मैं भूल गई हूँ, बट सीखना इतना मुश्किल नहीं है मराठी, और बहुत ही सुंदर भाषा है, तो सीखना भी चाहूँगी बिल्कुल. इतनी ज़्यादा प्रॉब्लम नहीं हुई, बट फिल्म में जो समित है, हमारा डायरेक्शन डिपार्टमेंट है, हमारे एक्टर्स हैं, उन्होंने बहुत हेल्प की थी मेरे स्लैंग उसको सही करने को, मेरा एक्सेंट सही करने को. तो डेफिनेटली आई थिंक एक और फिल्म करूँगी तो सीख ही जाऊंगी. 20 चित्रपट केले तुम्ही साऊथचे आणि मराठी चित्रपट, तर काय फरक जाणवला? मुझे ऐसा लगता है कि किसी इंडस्ट्री में, किसी भी कोई भी सिनेमा में मेजर कोई डिफरेंस नहीं होता है. डायरेक्टर्स, एक्टर्स सब बहुत ही पैशनेट होते हैं, बस भाषा अलग होती है. भाषा का ही डिफरेंस होता है, या तो बजट का डिफरेंस होता है. तो मुझे ऐसा बिल्कुल नहीं लगा कि मैं कहीं एलियन जगह पर चली गई हूँ और कुछ ऐसा अलग कर दिया है. मैंने इनफैक्ट कहीं चाइनीज में भी एक शो किया है, तो वहाँ मुझे तो वहाँ एक्चुअली मुझे लगा कि काफ़ी कुछ अलग है, बिकॉज उनका रहना, खाना, बोलना, खाना, एक दूसरे को देख के मतलब स्माइल अलग तरीके से करना, सब कुछ अलग था. बट यहाँ तो हमारे लोग हैं, तो इतना कुछ बड़ा डिफरेंस नहीं है, और बहुत ही ज़्यादा वेलकमिंग है मराठी इंडस्ट्री. मुझे तो बहुत मजा आ रहा है. आणि एक असं की मराठी जेव्हा आपण लिहितो त्याला ते पुष्कळ हिंदी सारखं आहे, वाचणं थोडं सोपं असतं. देवनागरी आहे ना सगळी, तर खूप असं सोपं असतं. ज्यांना पण हिंदी वाचता येतं ते मराठी वाचू शकतात. तर ते फर्स्ट स्टेप तर क्लिअर होते, आणि ती तेलुगू, तमिळ, कन्नडा करते, तिला मराठी सोपंच बनणार आहे. वो भाषाएं अलग है, वो भाषाएं बहुत मुश्किल है, उसकी लिपि अलग है, सब कुछ अलग है, बट वो बहुत मुश्किल हुई थी मुझे स्टार्ट. म्हणजे मी पण तमिळ सिनेमा केलाय, मला आजपर्यंत तरी माहिती नाही काय डायलॉग बोललो. तो मैंने वहाँ पे डब भी किया, तो मराठी आई थिंक अगली कुछ मूवी में डब भी कर लूंगी, हो जाएगा. स्पेशली आप लोगों का साथ रहा, आप लोगों का आशीर्वाद रहा, तो डेफिनेटली. अरे आपको कौन हेल्प नहीं करेगा? नमस्कार सर. हाँ, आपको हेल्प सर को स्टेज पे बुलाओ. सर मैं आता हूँ बघा नरसिंहराव जागा. बोला. सर नमस्कार. मी शेख इक्बाल सोलापूरहून आलोय. अरे आणि राणी टीमला सोलापूरकरांचा सलाम. थँक्यू सर. धन्यवाद. आपल्यासाठी छोटासा प्रश्न आहे.
समाजात घडणारी घटना, कथा, कादंबरी समाजाला काही ना काहीतरी संदेश देऊन जाते. तसाच संदेश चित्रपटाच्या माध्यमातून समाजाला दिला जातो. तर ही रानटी टीम समाजाला काय संदेश देऊ पाहते? काही संदेश नाही देणार सर. मी सांगतो डिफरन्स तुम्हाला. बऱ्याच फिल्म्स असतात त्याच्यामध्ये संदेश असतो, एक शिक्षा असते. त्याला बघू तुम्ही काही शिकता किंवा काय नाही शिकायचं हे तुम्हाला कळतं. आणि एक सिनेमा असतो तो फक्त एंटरटेनमेंट साठी असतो. सिनेमा हा सिनेमा त्या झोनचा आहे की जे तुम्ही रिअल लाईफ मध्ये ते घटत नाही, ते एक स्वप्नासारखं असतं. त्याला आपण एक पडद्यावरती काढतो. एक एक चित्र असतात ना जेव्हा की ते पण रील मध्ये बघितले नसतात, पण एक कल्पना असते की असं कितीतरी असेल आणि त्याला किती रिअलिस्टिकली बनवू शकतो. ती ही फिल्म आहे. इथून काही शिकायची कोणाला गरज नाही, बघी हे की काय नाही शिकायचंय ते बघा पिक्चर. पण इथे इमोशन्स करेक्ट आहे. इमोशन्स ह्युमन्स आहेत. एक माणसाचे किंवा मैत्रीचे किंवा प्रेमाचे जे इमोशन किंवा आई मुलाचे जे असतात इमोशन्स, ते सगळे इमोशन्स आहे. पण गोष्ट अगदी फिक्शनल आहे. तर ह्याला रिअल लाईफ मध्ये कनेक्ट नका करू की असं कुठे होत असेल किंवा झालं असेल, असं काही शिकवत नाहीये. मी पहिले पण बोललेलो आहे, बरेच सिनेमे तुम्हाला काही शिकवतात त्याच्यावरून शिका. बरेच सिनेमा तुम्हाला एंटरटेन करतात, त्यांनी एंटरटेन व्हा. मला पण यावर थोडंसं बोलायचं आहे की आपण सगळ्यांचाच देव आपण म्हणू त्यांना, चार्ली चॅप्लिन्स, त्यांचे आपण अनेक सिनेमे पाहिलेत, आपण बघतोय. मला वाटतं शिकवण किंवा संदेश ज्या मार्गाने देता येईल ते देत राहावंच, ते आपलं सामाजिक बांधिलकी आहे, ते कर्तव्य आहे. पण चित्रपट, नाट्य किंवा थिएटर असेल किंवा आता वेब सिरीज, वॉट एव्हर, जी मनोरंजनाची जी हे माध्यम आहे ना, इथून जास्तीत जास्त मनोरंजन कसं दिलं जाईल यावर जास्त भर असावा आणि तो असतो आम्हा कलाकारांचा. संदेश देता आला तर नक्कीच आम्हाला आनंदच आहे, पण यावेळेला आम्ही मनोरंजनाकडे जास्त भर दिलाय. केवळ एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. थँक्यू सर. याच्याकडे माझा थोडासा बघायचा दृष्टिकोन वेगळा आयुष्यात. सॉरी मध्ये डिस्टर्ब करतो, कदाचित मी यांच्या अपोजिट बोलत असेल असं मला वाटतंय की कोणी असं अपोजिट घेऊ नये. आपण संदेश देणं म्हणतो हा एक भाग झाला, पण संदेश घेणं जो माणूस स्वतःहून घेतो की याच्यातनं मी काय बोध घेतला किंवा याच्यातनं मी काय शिकलो, मी समजायला काही जात नाही, कम्पेअर काही करत नाही. मला माझ्या वडिलांनी शिकवलं की तुला काय नाही करायचं हे लोकांकडे बघून स्वतःहून शिकतो. मग तो चुकीचा असो की नसो, तुला जर का चुकीचं वाटतं तू त्याच्याकडनं शिक की हे तुला नाही करायचं आयुष्यात. तसं आमच्या फिल्मची टॅगलाईन आहे, काही रानटी असतात काही बनतात. तो कोण बनलाय, का बनलाय, तो बनलाच पाहिजे होता का नाही बनला पाहिजे होता, की त्यांनी अवॉइड करता आलं असतं का, हे प्रेक्षकांनी त्यातनं काय बोध घ्यायचं आहे, काय शिकायचं हे त्या प्रश्नात तुमचं हे उत्तर येऊ शकतं की ते प्रेक्षकांनी ठरवायचं. आणि कदाचित आम्हाला जेव्हा लोक बाहेर येतील फिल्म पाहून त्यांच्याकडनं आम्हाला कदाचित काहीतरी शिकायला मिळेल. मला काही नाही शिकायचं कोणाकडे, मला कोणाला शिकवायचे नाही की या सिनेमाच्या मध्ये काही शिका किंवा हे ठरवा की मला हे नाही करायचंय, कारण ते तुमच्या आयुष्यात होणार नाही. माझा प्रश्न शरद केळकर यांना, हॅलो येतो आवाज? हो. सो माझा प्रश्न असा होता की हा चित्रपट मोठे कलाकार आहेत, छाया कदम सारख्या कलाकार आहेत, नागेची सारखे कलाकार आहेत. सो हा चित्रपट थिएटरमध्ये कसा किती दिवस असेल, किंवा कारण आता बघतो आपण खूप सारे चित्रपट असे खूप कमी दिवस येतात त्यानंतर OTT वरती येतात. सो तुम्ही कसा विचार केला या चित्रपटासंदर्भात? हे तुमच्यावर डिपेंड लोक किती जातात ते, आणि एकदा दोनदा तीनदा बघतात ते, तर चालत राहील चालत राहील चालत राहील. मी माझी स्वप्न आहे की असं DDL जे चाललेलं आहे, रानटी चालू आहे, आपण